ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानाचं मोठं केलं, हे जीवन कसं जगायचं ते शिकवलं, स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं. या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात, ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. या आईची माया दिसून येत नाही आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही, त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि येडा माईच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे. आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे, माझ्या सेवेचं फळ मला दे आणि येडा माय माझ्या घरी आनंदाने ये. कोण म्हणतं येडा माय घावत नाही, तर कोण म्हणतं येडा माय पावत नाही. पण माझे अमोल भाऊ आहेत ना मोहोळ मधले, त्यांना माझी येडा माय खरोखर पावली आहे. त्यांनी सुखात दुःखात माझ्या येडा मायचं नाव घेतलं. या आईची सेवा अगदी मनापासून केली. एका क्षणासाठी माझ्या येडा मायला विसरले नाहीत. म्हणून येडा मायच्या नावामुळे आज अमेरिकेमधून डॉलर्स कमवत आहेत. आणि एवढं काही मिळून सुद्धा त्यांच्या डोक्यावर गर्व अभिमान कधी आला नाही, कारण की त्यांना शिकवणच माझ्या येडा मायची आहे. येडामाय लोक म्हणतात, वेड्यासारखं येडामाय करू नकोस. मला त्यांना एकच सांगणं आहे, ज्या वेळेस या जगाने मला एकटं केलं होतं, त्यावेळेस मायेनं जवळ घेणारी माझी येडामाय होती. आणि येडामाय माझी आई आहे. तिला मी कधी विसरू शकत नाही. ती माझं सर्व काही आहे. आई साहेब, लोक म्हणतात, येडामाईनं तुला काय दिलं आहे? मला त्यांना एकच सांगणं आहे, आज मी जिवंत आहे तर फक्त माझ्या येडामाईमुळं. तिच्यामुळं मी अर्धी भाकर सुखाने खात आहे. ती मला काहीच कमी पडू देत नाही. म्हणून मी सदैव तिचं नाव माझ्या मुखात घेत असतो, आई राजा उदे उदे. कळत नाही येडा माय असं का होतं. कधी डोळ्यात पाणी येतं तर कधी अंगावर काटा फुटतो. असं वाटतं येडा माय तुझ्यापाशी रडतच बसावा आई. या लेकराची तळमळ येडा माय तुझ्यापर्यंत का पोचत नाही आई? अगं मी पण तुझं लेकरूच आहे ना येडा माय. तुला तर माहिती आहे येडा माय, या लेकराला तुझ्याशिवाय कोण जवळ करत नाही. माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही येडा माई. सोडून दिलं येडा माय मी सर्वांना बोलायचं आई. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडा माईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे. आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे.